जय श्रीराम बालमित्रांनो. जय श्रीराम. आता बालमित्रांनो सांगा बघू, आज काय तारीख आहे का लक्षामध्ये तुमच्या? 22 जानेवारी. 22 जानेवारी 2025 आहे आता. पण 22 जानेवारी 2024 मध्ये काय घडलं होतं सांगा बघू. कोणाला सांगते? बरोबर. 2024 मध्ये ह्याच तारखेला 22 जानेवारीला रामलल्ला अयोध्येमध्ये परत विराजमान झाले होते. आणि त्याचबरोबर आपली रामलल्ला ही गोष्टीची मालिका जी आहे तर तिचा पण आपण तिला सुरुवात केलं होतं, म्हणजे तिचा पण आज वर्धापन दिन आहे. तर चला आपण पुढे आता सुरू करू या गोष्टीला. तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की राम आणि भरत त्यांचं मिलन झालं, त्यांची भेट झाली. ते गळ्यात पडून कसे एकमेकांना भेटले हे आपण पाहिलं होतं. आता थोड्या वेळामध्ये सगळे खाली होते, गुरुजन आणि माता सगळ्या. तर ते हळूहळू सगळेजण, माता सगळ्या, नंतर गुरु, नंतर सगळे मंत्रीगण आणि सगळे नगरवासी सगळेजण आतुरतेने पटापटा पटापटा हे चढून वरती आले. टेकडी चढून सगळे वर आले आणि सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळ्यांनी राम, लक्ष्मण, सीता ह्या सगळ्यांना भेटले. सगळ्या माता सगळ्या मुलांना भेटल्या, आपल्या आपल्या गुरुजनांना सगळ्या ह्या राम, लक्ष्मण, सीतेने नमस्कार केला, वंदन केलं आणि सगळेजणांना तिथे बसण्याची विनंती केली. सगळ्यांना खूप आनंद झालेला होता. पण सगळेजण खूप थकून भागून आलेले होते. इतकं लांबून अयोध्येमधून चित्रकूटापर्यंत आलेले होते सगळेजण. त्याच्यामुळे सगळेजण थकलेले होते. मग सगळ्यांनी तिथे त्या रात्री विश्राम केला. म्हणजे सगळ्यांनी तिथे विश्रांती घेतली, सगळेजण झोपले. आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं की गुरु वशिष्ठांनी सगळ्यांना एका ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं की आज रामाला सांगितलं की राम, आज आम्ही काही उद्देशाने तुला भेटण्यासाठी आलेलो आहे आणि भरताला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि त्याच्यामुळे मग राम म्हटलं ठीक आहे, बोला, काय काय मला काय आज्ञा आहे ते सांगा. ते म्हणाले आज्ञा नाही, तू ऐकून घे. मग भरत उठून उभा राहिला आणि भरताने सांगितलं की आज माझ्या गुरु, माझ्या सगळ्या माता आणि मंत्रीगण आणि सगळे नगरवासी यांच्या सगळ्यांच्या समोर मी घोषणा करतोय की मला माझ्या आईने धोक्याने माझ्या राम भैयाला वनवासात पाठवलं आणि मला राज्य अयोध्येचं देण्यासाठी तो विचार केला, कपटी विचार. पण मला तो बिलकुल मुळीच मान्य नाहीये. मी ते घेणार नाहीये. मी आता याच्यासाठीच आलेलो आहे की राम भैयाने आमच्या बरोबर परत अयोध्येला यावं आणि आपलं राज्य सांभाळावं, ह्यासाठी मी विनंती करण्यासाठी आलेलो आहे राम भैया, असं त्याने सांगितलं. मग राम भैया म्हणले की हे मला मात्र मान्य नाहीये, कारण आता आपल्या वडील गेलेले आहेत. मागच्या वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं, त्याच्यामुळे ते म्हणले पिताश्री आता राहिलेले नाही आहेत. आणि पिताश्रींना मी वचन दिलेलं होतं की मी 14 वर्ष वनवासात राहील आणि भरत राज्य करेल. तर त्यांचं वचन आता ते गेल्यानंतर मोडणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं. सगळ्यांनी खूप विनवणी केली त्याला की आता तू भरत इथपर्यंत आलाय ना तुला घेऊन जाण्यासाठी, मग तू चल वापस. पण तो म्हणाला की हे बरोबर नाही. मग माता कैकेयी उभी राहिली आणि म्हणाली की हे सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे. राम, मला क्षमा कर. माझ्यामुळे सगळं घडलेलं आहे. मीच वचन घेतलेलं होतं महाराज दशरथांकडून, त्यांच्याचकडून मी वर मागितलेले होते आणि त्याच्यामध्येच मी तुला 14 वर्ष वनवासाला पाठवायचं सांगितलेलं होतं आणि माझ्या भरताला राज्य द्या असंही सांगितलेलं होतं. पण मला आता सगळं कळून चुकले, माझी चूक. तेव्हा मी तुला क्षमा मागते आणि तू आता अयोध्येला परत चल. राम म्हणाला माते, आता खूप उशीर झालेला आहे या सगळ्याला, आता ते शक्य नाही. पिताश्रीच्या माघारी हे सगळं करणं धर्माच्या विरुद्ध होतंय. धर्मनीती सांगते की जे वचन आपण दिलेलं आहे मोठ्यांना,
तर ते पाळल्या गेलं पाहिजे. त्याच्यात म्हण आहे, प्राण जाय पण वचन न जाय. म्हणजे प्राण गेला तरी ते वचन मोडायचं नाही. इतके ते सूर्यवंशी सगळे वचनामध्ये पूर्ण गुंतलेले होते. सगळे जणांनी खूप विनवणी केली, काहीच नाही. मग असं होता, निवाडा चालू असतानाच म्हणजे गुरु वशिष्ठांना आता प्रश्न पडला होता की अण्णा आता समजवायचं कसं. तेवढ्यात राजा जनकाचा एक दूत येतो. राजा जनक म्हणजे कोण माहिती का तुम्हाला? राजा जनक म्हणजे मिथिला नगरीचे राजा, म्हणजे सीता आहे ना रामाची, तर त्या सीतेचे आई वडील दोघ जण. जनक राजा म्हणजे त्यांचे वडील, तिथले राजा होते ते मिथिला नगरीचे. आणि ते दोघ जण येत आहेत. राजा जनक आपल्या पत्नीसह इथे येत आहेत तुम्हाला सगळ्यांना भेटायला, असं म्हणून एक दूत येऊन सांगून गेला. आणि थोड्या वेळातच ते दोघही जण आले. पण तोपर्यंत वशिष्ठांना एवढा आनंद झाला, गुरु वशिष्ठांना आणि बाकीच्या सगळ्या स्थितीला सुद्धा वाटलं माझे आई वडील येत आहेत. आता सगळ्यांना आनंद झाला. आणि मग गुरु म्हणाले की बरं झालंय गुरु येत आहेत आता महाराज जनक, तर तेच आता या दोन्ही भावातील न्यायाचा निवाडा करतील, यांच्यातील भावांचा गुंता सोडवतील. म्हणून मग ते काय म्हणाले, गुरु राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, तुम्ही आता चौघे भाऊ जाऊन त्यांचं स्वागत करा, पाहुणे आलेले आहेत ते आपल्याकडे. आणि म्हणून मग हे सगळेच जण तिथे जाऊन जनक राजाचा आणि त्या राणीचा त्यांना स्वागत करून इथे घेऊन येतात. आणि मग आता ते पण इतक्या लांबून थकून भागून आलेले होते. मग त्यांना सुद्धा सगळं फळं बिळं देऊन त्यांना तिथे त्यांचा सत्कार केला जातो. आणि नंतर मग सांगितलं जातं की तुम्ही आज इथे विश्रांती करा. आणि मग रात्री ते सगळेजण तिथे विश्रांती करतात. आणि मग दुसऱ्या दिवशी राजा वशिष्ठ गुरु ते सगळ्यांना तिथे बोलवतात एका ठिकाणी आणि सांगतात राजा जनकांना की महाराज आता तुम्हीच ह्या दोन्ही भावांचा न्याय निवाडा करा, मला तर काही सुचत नाही. किती अवघड गोष्ट होती नाही. या दोन्ही भावांचा निवाडा करणं म्हणजे खूप अवघड होतं. पण तरी त्यांना ते करणं भाग होतं. कारण ते राजा मिथिलेचे जरी राजा होते तरी पण सीतेचे वडील होते आणि ह्या चौघाही भावांचे ते सासरे होते. त्याच्यामुळे त्यांना हे सगळं मोठे होते आणि सगळ्यांमध्ये त्यांना न्याय निवाडा करणं भाग होतं. मग त्यांनी काय केलं, ते शिवाचे उपासक होते. म्हणजे आपल्या शंकराची ते खूप भक्ती करायचे. आणि मग त्यांनी शिवाला स्मरून आपले न्याय निवाडा करण्यास सुरुवात केली. म्हणाले की धर्मापेक्षा मोठं काहीही नाहीये. पण त्या धर्मामध्ये आपण सगळेजण बांधलो गेलेलो आहोत. पण प्रेमाला बंधन नाहीये. प्रेम कसं असतं, निस्वार्थ असतं, निश्चल असतं, निर्मळ असतं प्रेम. आणि त्या प्रेमाला बंधन नसतं कशाचं. तर त्याच्यामुळे हे बंधन याच्यामुळे काय, हे कोणाचं आहे प्रेम, हे भरताचं आहे. भरताने केलेलं आहे रामावर प्रेम. त्याच्यामुळे भरताचं पारडं जड आहे बरं का, असं त्यांनी सांगितलं. पारडं जड आहे म्हणजे काय, पारडं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तराजू, असा काटा. तर इकडे काही टाकलं की इकडे जास्त होतं, इकडे काही टाकलं तर इकडे जास्त होतं, हो की नाही. तर तसं इकडे धर्माचं जे पारडं होतं तर ते वर गेलं आणि प्रेमाचं पारडं जे तर खाली गेलं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, एकदा काय झालं होतं की माणिक मोती सोनं नाणं चांदी हे सगळं भरभरून एका पारड्यामध्ये टाकण्यात आलेलं होतं. आणि एका पारड्यामध्ये दुसऱ्या एक तुळशीचं पान टाकण्यात आलेलं होतं. एक तुळशीचं पान टाकलं की ते पारडं खूप खाली गेलं होतं. म्हणजे ओझं झालं होतं तुळशीच्या पानाचं, म्हणजे त्याचं एवढं वजन होतं, माहितीये का. तर तशाप्रमाणे की इतकं धर्माचं सगळीकडे उहापोह होता, पण प्रेम भरताचं आपल्या भावाबद्दलचं इतकं झालेलं होतं की ते पारडं खूप झुकलेलं होतं. आणि मग त्याच्यामुळे गुरु म्हणाले की भरत तू जिंकलायस, तुझं प्रेम जिंकलंय. म्हणजे राम येणार आहे अयोध्याला. हा, राम येणार आहे की नाही आता आपण बघू ना. ते गुरूंनी सांगितलं की आता भरत जिंकलाय. बर, मग काय झालं की
सगळ्यांना खूप आनंद झाला. आता राम म्हणजे भरताचं म्हणणं खरं होतंय, म्हणजे आता राम येणार अयोध्येत, राम येणार जसं तुला वाटलं तसं. पण जनक राजा पुढे काय म्हणाले, पण प्रेमाला काही मर्यादा असतात, काही त्याचे नियम आहेत प्रेमाचे. प्रेम प्रेम निस्वार्थी असतं, तर ते प्रेम मागायचं नसतं, प्रेम द्यायचं असतं. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला काय वाटतंय ते पाहून ते प्रेम द्यायचं असतं. आपलं मन मारून त्याला काय वाटतंय ते बघायचं असतं. तर मग मग जनक राजा म्हणाले की भरत, आता तू रामावर खूप प्रेम केलंय. त्यांनी सांगितलं की रामा, भरताचं तुझ्यावर खूप निस्सीम प्रेम आहे, अगदी निस्वार्थ प्रेम आहे आणि तुझा तो भक्त पण आहे. पण त्याला नियम असल्यामुळे आता तुझं काम आहे भरत, प्रेम त्याला देऊन टाकायचं, तो काय मागतोय ते देऊन टाकायचं. मग असं म्हटल्यानंतर भरताच्या एकदम डोक्यामध्ये प्रकाश पडला की अरे, मग तो एकदम उठून उभा राहिला आणि म्हणाला की धन्यवाद धन्यवाद गुरु, तुम्ही मला माझ्या डोळ्यावरचा पडदा काढला, तुम्ही माझं खरं डोळे उघडले. कारण मी फक्त माझ्यापुरताच विचार करत होतो, माझा फक्त आणि फक्त रामावर प्रेम आहे एवढंच मी पाहत होतो, पण माझ्या राम भैयाला काय वाटत असेल ह्याचा मी कधी विचारच केला नाही, असं म्हणाला. आणि त्याच्यामुळे मग आता मी काय करू. तर मग जनक राजा म्हणाले, भरत जा, रामाच्या चरणाशी बस आणि ते काय म्हणतील त्याप्रमाणे तू सगळं कार्याला आरंभ कर. मग त्याप्रमाणे भरत उठून आपल्या रामाच्या भैयाच्या चरणाशी येऊन बसला आणि म्हणाला की राम भैया, काय आज्ञा आहे तुमची, आता सांगा, तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेन. मग राम म्हणाला, उठ उठ भरता, असं म्हणून त्यांनी त्याला हे करून घेतलं आणि म्हणाला की भरत, तू जिंकलायस, तू जिंकलायस. आणि जिंकलेले पायाशी बसत नसतात, उभे राहत असतात, उभे राहा. मग तो म्हणाला, खरंच भैया, मी जिंकलोय म्हणजे तुम्ही माझ्या मनासारखं करणार. म्हणाला, हो, म्हणजे तुम्ही येणार अयोध्येमध्ये, असं ते म्हणाले. ते म्हणाले, तुझं इच्छा आहे ना मी राज्य कारभार स्वीकारावा, मी राजा व्हावं, मी अयोध्येचा राजा बनावं, म्हणून मी तू म्हणतोयस तसं सगळं स्वीकारतो, ठीक आहे. पण पण भरत, आत्ता नाही बरं का, 14 वर्षानंतर अयोध्येमध्ये मी आल्यानंतर तुझ्याकडून परत राज्य घेईल, तोपर्यंत तू हे सगळं सांभाळायचं. कारण की पिताश्रींना मी वचन दिलेलं आहे तसं, त्याच्यामुळे ते मी मोडू शकत नाही. पिताजीचं वचन मी मोडू शकत नाही. त्याच्यामुळे आता माझी तू समज की हे राज्य रामभैयाचं आहे आणि 14 वर्ष तू ते माझं राज्य म्हणून सांभाळ, पण मी आल्यानंतर मी ते सांभाळेन. आता ठीक आहे, खुश आहेस. भरत म्हणाला, ठीक आहे, तुमचं आज्ञेचं पालन मी करतो. आणि मग म्हणाला की बरं ठीक आहे, मग माझा अजून एक ऐकाल. ठीक आहे, काय म्हणणं आहे तुझं. तर म्हणे, मला तुमच्या पादुका द्या, चरण पादुका द्या. तुम्हाला माहिती पादुका म्हणजे काय. पादुका म्हणजे जसं आता आपण बूट चपला घालतो की नाही, तर तसं तेव्हा काय करायचे की लाकडाचे ते खडावे किंवा त्याला पादुका म्हणायचे आणि ते लाकडाचे केलेले असायचे आणि त्याच्यावर ते पाय ठेवून चालायचे. तर त्या आता ते रामाने सोडून दिलं होतं घालायचं, ते आतमध्ये ठेवून दिलेल्या होत्या. मग लक्ष्मण परत आतमध्ये त्या कुटीमध्ये गेला आणि तिथून त्यांनी त्यांच्या पादुका घेऊन आले. आणि भरत म्हणाला की राम भैया, तुम्ही हे घाला 2 मिनिटासाठी. आणि मग राम भैयांनी त्या पायामध्ये घातल्या आणि त्यांनी मग ते पादुका घेतल्या आणि आपल्या डोक्यावर घेतल्या आणि आपल्या डोक्यावर घेऊन ते अयोध्येला निघाले. म्हणाले की ह्या पादुका मी सिंहासनावर राम भैया आहेत असं समजून तिथे ठेवीन आणि मग मी राज्यकारभार करेन. बघा किती प्रेम भावाबद्दल, हो ना. तर असं प्रेम कुठे पाहण्यामध्ये येत नाही. तर अशा प्रकारे हे राम आणि लक्ष्मण आणि भरत आणि शत्रुघ्न हे सगळे भाऊ मिळून, आणि मग नंतर राम भैया भरत सगळे ते डोक्यावर घेऊन गेले. मग त्याच्यानंतर बाकीचे सगळेजण त्यांच्या मागे अयोध्येला परत गेले. आणि मग तिथे राहिलं कोण, पुन्हा राम लक्ष्मण सीता पुन्हा आपल्या
त्या चित्रकूटामध्ये परत राहिले. आता हे सगळं करत असताना तुम्ही सांगा की हा बंधुप्रेम सगळे भारावलात ना तुम्ही बंधुप्रेम पाहून किती म्हणजे बघा बंधुप्रेम इतकं की रामाला जेव्हा सांगितलं की तुम्ही वनामध्ये जा तेव्हा राम जाणार, पण लक्ष्मण म्हणाला नाही नाही राम एकटे नाही जाणार. आता एवढा मोठा राजवाडा, एवढा महाल, एवढी आपली आई बायको यांना सोडून तो वनामध्ये त्या भावाबरोबर गेला. म्हणजे किती प्रेम, हो ना. नंतर भरत आला तर त्याच्या आईने एवढं कपटाने का होईना कपट रचून सगळं राज्य मिळवून दिलेलं होतं आयतं. तर एवढं छान राज्य करायचं, मुकुट घालून मस्त बसायचा, न्याय करायचं, एवढा राजा म्हणून मिरवायचं. सोडून तो म्हणाला नाही, माझा राम भैया मोठे आहेत, मी त्यांनाच राज्य देणार, मी नाही करणार असं म्हणून त्यांनी ते नाकारलं होतं. आणि रामाने तर त्याचा आता उद्या राज्याभिषेक होणार थोड्या वेळामध्ये, तेवढ्या वेळामध्ये नाही का सगळं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही वनामध्ये जा, राज्याभिषेक होणार तेवढ्या वेळात त्यांनी सांगितलं की तुम्हाला वनात जावं लागणार आहे. तर त्यांनी आनंदाने हसत हसत ते स्वीकारलं. म्हणाले काय हरकत नाही, माझा भाऊ भरत माझाच भाऊ आहे ना, मग त्यांनी राज्य केलं काय, मी राज्य केलं काय, त्याला द्या चालेल मला, असं म्हणून 14 वर्ष वनवास पत्करला त्यांनी. आणि नंतर तिथे सुद्धा आल्यानंतर वनात पुन्हा भरत आणि हे सगळेजण गेल्यानंतरही तो म्हणाला की नाही, मला ह्या राज्यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा मला माझ्या पिताश्रींचं वचन मोठं आहे, ते वचन मी पाळणार आहे आणि त्याच्याशिवाय मी येणार नाही 14 वर्ष झाल्यानंतर. पण म्हणजे एवढं आता आपण किती ठिकाणी बघतो की इस्टेटीसाठी, घरासाठी, धनसंपत्तीसाठी, सोन्या नाण्यासाठी, पैशांसाठी भाऊ एकमेकांचे जीव घेतात. आपण ऐकतो पाहतो की नाही, टीव्हीवर पेपरमध्ये वाचतो ह्या भावाने त्याला मारलं. पण मग तसे हे भाऊ होते का? नाही. मग तुम्हाला कसं व्हायचंय सांगा बघू. रामलल्ला आणि भरतासारखं. हा, भरत राम लक्ष्मण यांच्यासारखंच तुम्हाला पण व्हायचंय, हो ना. मग आता तुम्ही एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या वस्तूंसाठी घरामध्ये भांडणार का बहीण भावामध्ये? नाही. तुम्हाला स्कूलमध्ये पण शिकवतात की नाही शेअर करायचं. मग तुम्ही अशा सगळ्या वस्तू एकमेकांमध्ये शेअर करायला शिकायचं. आणि असं करता करता तुमच्या जर लक्षात नाही 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 मला पाहिजे, नाही नाही मला पाहिजे, तर तुम्ही ही राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाची गोष्ट लक्षात घ्यायची की अरे ह्यांनी भावाभावानी किती छान सगळं हे केलं, तसंच आपण पण करायला पाहिजे असं म्हणून तुम्ही पण तसं लगेच वागायला लागायचं रामलक्ष्मण. हे तुम्ही बोध घेऊ शकता की नाही. तर आता ह्या रामलल्ला ह्या मालिकेतलं तुम्हाला सगळ्यांना काय काय आवडलं? ही रामलल्ला सिरियल तुम्हाला आवडली की नाही ही मालिका? तर ही जर तुम्हाला आता आवडली असेल तर तुम्ही ह्या मालिकेला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. कमेंट्स करायचे. पण अजून त्यातल्या त्यात तुम्हाला रामलल्लाचे तर खरं रामायण खूप मोठं आहे, पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे. रामायण खूप मोठं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजून दुसरं काहीतरी ऐका वाटत असेल की नाही. तर तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी ऐका वाटतात अलका आजीकडून ते पण मला कमेंट्समध्ये तुम्ही कळवलं तर मी त्या गोष्टींचा विचार करेल आणि तुमच्या मनासारख्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर ही रामलल्ला आपली मालिका याला 1 वर्ष होतं आहे आणि त्याच्यामुळे आज आपण त्या रामलल्ला ह्या मालिकेला आपण इथेच विश्राम देऊ आणि इथेच आज आपण ह्या रामलल्ला ह्या मालिकेत पुरतं इथेच थांबूया. पण अजून आपली गोष्ट अलका आजीची संपलेली नाही आहे बरं का. अलका आजीच्या गोष्टी पाहण्यासाठी अजून पुढच्या ह्याच्यामध्ये नवीन काहीतरी विषय घेऊन, काहीतरी गोष्टी घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तर आता भेटूया पुढच्या भागामध्ये. जय श्रीराम. जय श्रीराम.